स्वतः मग मी बाहेर आले. जे काही शिकलीये तेच ऑल बिकॉज ऑफ हिम. सो लेट्स बिगिन नाव. आपण कॅन बघितलं होतं, राईट? कॅन बघितलं होतं आणि कुड बघितलं होतं. कॅन कुड काय सांगतं सांगा मला. ज्ञान आहे ते एखादी गोष्ट शक्य असेल तर सांगतो, म्हणजे करणार आहे आपण. शक्यता. पॉसिबिलिटी. कॅन काय सांगतं? एकतर पॉसिबिलिटी. ऍबिलिटी सांगतं. पॉसिबिलिटी. कॅन ॲबिलिटी काय आणि सांगतं? पॉसिबिलिटी. ऍबिलिटी सांगतं आणि पॉसिबिलिटी सांगतं. ऍबिलिटी म्हणजे क्षमता सांगतं आपली, की मी काय क्षमता. करू शकते. ओके, हम्म. मी काय करण्याच्या हम्म. लायक आहे, मला काय करायला जमतं, आत्ता काय करायला हम्म. जमतं, ते कॅन सांगतं. ठीक आहे. आणि पॉसिबिलिटी सुद्धा सांगतं, राईट, की असं होऊ शकतं, पॉसिबिलिटी आहे, असं होऊ शकतं. ठीक आहे. आणि त्यासोबतच कुड काय सांगतं? कुड सुद्धा दोन्ही सांगतं. ऍबिलिटी सांगतं पण पास्टची ऍबिलिटी सांगतं, बरोबर ना? कुड हम्म. काय सांगतं? पास्टची ऍबिलिटी सांगतं. पास्ट ॲबिलिटी. आणि हम्म. पॉसिबिलिटी पण सांगतं, पण कमी पॉसिबिलिटी, कमी शक्यता. कॅन जास्त शक्यता, कुड कमी शक्यता, राईट? ओके. माझ्याकडून डिस्टर्बन्सचा आवाज येतोय का मागून? नाही. नाही येत. नाही मॅम. ओके. सो नाव कुड आणि कॅन क्लिअर आहे. येस मॅम. कुड क्लिअर आहे. कुड हो. काय फूड सांगतं? हा पास्ट दाखवता. हा. ॲबिलिटी पॉसिबिलिटी पास्ट दाखवतो ना. फूड. ऍबिलिटी आणि हा. पॉसिबिलिटी, पास्ट नाही. पास्टची पॉसिबिलिटी कसं सांगणार? पास्ट ऍबिलिटी आणि पॉसिबिलिटी सांगतं. पॉसिबिलिटी कमी, पॉसिबिलिटी कमी शक्यता, कमी आणि कमी ऍबिलिटी प्रमाणात. पास्टची शक्यता, पास्टची ऍबिलिटी. ठीक आहे. ऍबिलिटी आणि पॉसिबिलिटी दोन्ही सांगतं कुड. आता मला सांगा, ऍबिलिटी होती, व्हेरी क्लिअर अटेन्शन, टू व्हेरी मच अटेन्शन ओव्हर हिअर. ऍबिलिटी होती पण ती गोष्ट केली नाही, असं आपण किती वेळेस म्हणतो? बऱ्याच वेळेस म्हणतो. जसं, मॅडम, मला आहे ना खूप छान डान्स करायला यायचा, पण ना मी कधी केलाच नाही डान्स, मला करायला मिळालाच नाही डान्स. जर मिळाला असता ना, तर मी स्टेजवर ना ट्रॉफी जिंकून आले असते. जर धोनीला मॅच खेळायला बॅटिंग दिली असती ना लवकर, मॅच जिंकलोच असतो आपण. धोनीने मॅच जिंकवलीच असती. धोनीकडे ऍबिलिटी होती, धोनीकडे ॲबिलिटी होती एखादी गोष्ट करण्याची, पण ती गोष्ट घडली नाही. ते सांगतं कुड हॅव. फूड काय हा. सांगतं? माझ्या मागे फूड मी हा. बोलल्यानंतर ना, सी, व्हेरी अ गुड स्टुडंट इज वन हु इज अ व्हेरी ऍक्टिव्ह लिस्नर. आणि ऍक्टिव्ह लिस्निंग म्हणजे काय? शब्द न शब्द पकडून तसंच्या तसं बोलणं, त्याला ऍक्टिव्ह लिस्निंग म्हणतात. जर तुम्ही, ओके मॅम. मी जे बोलतीये तो शब्दाला पकडून शब्द ना शब्द तसाच सांगितला, याचा अर्थ तुम्ही चांगले लिस्नर आहात. ठीक आहे. सी, व्हॉट इज येस. कुड हॅव? क्षमता होती पण ती गोष्ट क्षमता होती. केली नाही, ती गोष्ट घडली नाही. समजलं? एखादी ओके. येस गोष्ट मॅम. करण्याची क्षमता होती पण ती गोष्ट केली नाही घडी. किंवा ती घडली नाही. समजलं? फूड हा. समजलं? ओके मॅम. मी तुझी मदत येस. करू शकले असते, मी हम्म. तुझी मदत करू शकले असते. मी काय सांगतेय? केलं मी नाही. हे सांगतेय की माझी क्षमता होती मदत करण्याची, पण मी हा. केली का? नाही केली. नाही. ती गोष्ट पूर्ण झाली का? नो. नाही झाली. तर तिथं मी वापरणार कुड हॅव. ठीक आहे. फूड ओके. हॅव. कुड हॅव, ओके मॅम. हवे हवेतल्या गोष्टी, असं झालं असतं, तसं झालं असतं, असं घडलं असतं. ते केलं अरे असतं. केलंस का बाबा? हम्म. तुझ्याकडे धड लाख क्षमता होती, हम्म. तू सेंचुरी मारली असतीस, पण मारलीस का तू? नाही मारली. नो. तू लाख रुपयाची मदत माझी करू शकला असतास, केलीस का तू? नाही केली. घडलेली नाहीये गोष्ट, एवढं लक्षात ठेवा. कुड हॅव, ओके. वुड हॅव, शुड हॅव, जिथं हॅव लागतं ना, तिथं समजून जावा वेळ निघून गेली आता.
वेळ निघून गेल्यावरच्या गोष्टी आहेत ह्या. ठीक आहे. आता काय त्याचे बदलू शकत नाही येस आणि ती गोष्ट घडलेलीच नाहीये. समजलं? ओके. येस आता सांगा मला, तुम्हाला काय समजलं कुड हॅव म्हणजे? कुड हॅव म्हणजे कुड एखादी हॅव एक क्षमता होती, पण ती गोष्ट घडली नाही. घडली ती नाही. गोष्ट करू शकले नाही. अच्छा, पास्ट आरती मध्ये तू क्षमता सांग. होती पण ती गोष्ट केली नाही. आरती तू सांग. एखाद्या गोष्टीची क्षमता होती, एखाद्या गोष्टीची क्षमता होती, पण ती पूर्ण नाही झाली ओके. किंवा यू आर पूर्ण अन नाही यू केली बोथ असं. आर अन ॲव्हरेज लिस्नर. क्षमता होती, पण ती गोष्ट हम्म. केली नाही. केली नाही. क्षमता केली होती, नाही. पण ती काही गोष्ट केली नाही. केली ओके, नाही. ओके, ओके. ओके. ती अंडरस्टँड. गोष्ट केली नाही. क्षमता होती, पण ती गोष्ट केली नाही. आणि ती गोष्ट घडली नाही हे पण बरोबर आहे. पण ती केली नाहीये. समजलं? ओके. येस मॅम. पूजा. येस. येस मॅम. ओके. अंडरस्टँड. ते शक्य होतं किंवा एखाद्याला ते करण्याची क्षमता होती, पण ते घडलं नाही. ती केली नाही. पण ती क्लिअर? केली नाही किंवा घडलं नाही. फाईन. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या याचा. ओके. डन मॅम. माझं स्क्रीनशॉट पण हे करणं आहे, फोटो काढावा लागणार. डन? येस मॅम. लेट्स बिगिन. लेट्स सी हाऊ मच यू हॅव अंडरस्टूड नाऊ. लक्षात तर आलं तुमच्या? यू रिमेंबर व्हॉट आय हॅव टोल्ड यू. आता मला समजू द्यात की तुम्हाला समजलंय का. मी स्वयंपाक करू शकतो. कधी काय सांगतेय इथं? आता इथं मिक्स आहेत हा, सगळे कुडाळवाले नसणार. मिक्स आहेत. आय कॅन वाक्य सांगा. आय कॅन कुक. आय कॅन कुक. व्हेरी गुड. नेक्स्ट पूजा, एकेकाने सांगा आता. ती खूप छान गाणं गाऊ शकत होती. He could have very good listening, लिस्निंग. सिंगिंग. singing, अच्छा, ओके. sing a लेट्स song. सिंग सी. सॉन्ग. आता इथं तू काय Could. सांगतेस? ती गाऊ शकली असती सांगतेस का ती गाऊ शकत होती सांगतेस? गाऊ शकत तू तिची होती. ॲबिलिटी सांगतेस. तिने Yes एखादी ma'am. गोष्ट केली नाही असं नाही सांगतेस. तू तिची ॲबिलिटी सांगतेस. पण कधीची ॲबिलिटी सांगतेस? कधीची आधीची, ॲबिलिटी आहे? पास्टची. पास्टची ॲबिलिटी आहे. आता हेच, ती खूप छान गाणं गाऊ शकते. ती खूप छान गाणं गाऊ शकते. कसं सांगणार? शी कॅन शी कॅन सिंग व्हेरी वेल. आता हे काय सांगताय? व्हेरी वेल. ती खूप छान गाणं गाऊ शकत होती. पास्ट मध्ये खूप छान होती. गाणं गायची, आता नाही गात. ओके. श्रेया घोषाल आता घाण Yes गाणं ma'am. गाती, आता नाही चांगलं. तिच्या गाण्यामध्ये काही सूर तालच नाही. श्रेया घोषाल आधी खूप छान गाणं गायची, खूप छान गाणं गाऊ शकत होती. ओके. श्रेया घोषाल कुड सिंग व्हेरी वेल बिफोर. नाव शी सिंग्स व्हेरी बॅड. ओके, अंडरस्टूड? येस मॅम. ओके. तर आता तुमच्याकडे वाक्य असणार, ते कॅनचे पण असणार, कुडचे पण असणार, कुड हॅवचे पण असणार. समजलं? विलचे पण असू येस शकतात. मॅम. लक्ष द्या. आरती, ते आमची मदत करू शकले असते. असते. दे कुड हॅव. हम्म. दे कुड हॅव बी हेल्प. दे कुड हॅव. काम काय आहे? दे कुड हॅव हेल्प. व्हेरी गुड. आता हॅव आले तर हॅव सोबत वर्बचा कुठला फॉर्म येतो? हॅव कुठला आम्ही येतो?
थर्ड ती फॉर्म. आर. एम इज आर सोबत ING लागतं. हॅज हॅव सोबत हा. थर्ड फॉर्म लागतो. तर हॅव सोबत कुठला फॉर्म लागतो? थर्ड फॉर्म. थर्ड फॉर्म. तर जिथं किशोरी सुद्धा हॅव येईल तिथं तुम्हाला थर्ड फॉर्मच वापरायचा आहे. तर कसं बोलणार आता हे वाक्य? दे कुड हॅव हम्म. हेल्पिंग हेल्प्ड हेल्प्ड. हेल्प. हेल्प्ड हा, आमची. हेल्प्ड वी किंवा बी. आवर. हा, बी तेव्हा जेव्हा तुम्ही काम करताय. आवर तेव्हा हा. जेव्हा तुमची वस्तू आहे. जेव्हा तू आणि तुझ्यासोबत खूप सारी लोक काम रिसीव्ह करतायत त्याला काय बोलतात? पूजा काय बोलतात? अस. अस. काय बोलतात? येस मॅम. अस. 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 दे कुड हॅव हेल्प्ड अस. क्लिअर? येस मॅम. नेक्स्ट. पूजा, आपण ही समस्या सोडवू शकतो. वी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. परफेक्ट. वी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. आरती, तो लहानपणी क्रिकेट खेळू शकत होता. शकत होता ना. शी कुड हॅव येणार इथं. त्याने खेळलाय का नाही शी लहानपणी क्रिकेट? म्हणजे एक मिनिट. एक मिनिट थांब. तो हा, क्रिकेट खेळलाय का नाही खेळलाय? क्रिकेट खेळू शकत होता. हम्म. तो खेळलाय का नाही खेळलाय मला सांग. खेळलाय. शकत खेळलाय. होता. मग कुड हॅव तर कधी कुड येतं? येणार फक्त. जेव्हा ती गोष्ट म्हणजे घडलेली घरी नाहीये. नाही. आता हे जे एक्झाम्पल नाही. आहे हा. ते आमची मदत करू शकले असते. त्यांनी केली आहे का मदत? नाही. मग तिथं कुड हॅव येणार. म्हणून तिथे जी हॅव आलं. गोष्ट हा. घडली नाहीये तिथं कुड हॅव येतं. हम्म. समजलं? आता इथं तो लहानपणी क्रिकेट खेळू शकत होता. याचा अर्थ त्याने लहानपणी क्रिकेट खेळलाय का नाही? खेळलाय. खेळ. तर ही खेळलाय. कुड येणार. व्हेरी गुड. ही कुड प्ले क्रिकेट इन चाइल्डहुड. Perfect. He could play cricket when he was a child or in childhood. Both are correct. Okay. झालं. पूजा, तू मला सांगू काय शकला तू असता. मला आधी तू मला सांगू शकला असता. हम्म, असता. सांगितलंय का? नाही. नो. मग काय येणार? कुड कुड हॅव. हॅव. वाक्य बनव. यू कुड हॅव. सांगणे सांगणे नाही लक्ष. टोल्ड. टोल्ड. यू कुड हॅव टोल्ड बिफोर मी. You could have told me before or टोल्ड earlier. मी बिफोर. Okay. You could have told me before किंवा earlier. Both are correct. Clear? येस मॅम. आरती, ती गाडी चालवू शकते. शी कॅन ड्राईव्ह कार. व्हेरी गुड. शी कॅन ड्राईव्ह अ कार. परफेक्ट. पूजा, मागच्या वर्षी ते पर्वत चढू शकले होते. ही कुड. ते म्हणजे एकच जण ना मॅम. नाही नाही, खूप सारे आहेत. ते म्हणजे एक कसं काय? ते म्हणजे खूप सारे ना. दे. दे. दे कुड लास्ट इयर माउंटेन. दे कुडच्या नंतरनं काम. काम काय आहे? पर्वत चढणे. पर्वत चढण्याला चढणे. इंग्लिशमध्ये क्लाइंब म्हणतात. क्लाइंब. हम्म. दे कुड क्लाइंब हम्म. लास्ट काय इयर क्लाइंब काय? माउंटेन. दे कुड हा. क्लाइंब माउंटेन लास्ट इयर. दे कुड क्लाइंब द माउंटेन लास्ट इयर. द माउंटेन, तो माउंटेन, एक पर्टिक्युलर माउंटेन. ओके. आरती, मी परीक्षा पास होऊ शकलो असतो. आय कुड हॅव.
I could have passed the exam. व्हेरी गुड, परफेक्ट. समजलंय म्हणजे तुम्हाला आता? फोटो घेते. अजून एक आहे. पूजा, आपण येस मॅम. आज काम पूर्ण करू शकतो. पूजा, वी Can complete work today. कुड कुड Can पास्ट बद्दल बोलतोय आपण. can नाही. वी कॅन फिनिश्ड वर्क टुडे. today. गुड. वी कॅन फिनिश द वर्क टुडे. परफेक्ट. टेक द स्क्रीनशॉट आणि बुकमध्ये लिहा. येस मॅम. फिनिश्ड. येस मॅम. आरती, ती एक महान कलाकार होऊ शकली असती. She could have एखादी गोष्ट महान. बनण्याला बिकम म्हणतात. She could have become artist, महान artist. ग्रेट आर्टिस्ट. अ ग्रेट Artist, great artist. Okay. She could Nice. have been a great artist. नाईस. आज पूजा, Have been हे वेगळं आहे का? हा, हॅव बीन म्हणजे बनणं. बी म्हणजे बनणं ना. बी हा म्हणजे बनणं. बी, बीन, हा बी किंवा बिकम पण म्हणू शकते. ओके. बी म्हणजे असणं ना. हम्म. पूजा, तो जड वस्तू उचलू शकतो. ही कॅन लिफ्ट. ओव्हर ही लिफ्ट. कॅन लिफ्ट ओव्हरलोडेड एलिमेंट. ओव्हरलोडेड हेवी, हेवी, हेवी एलिमेंट. Heavy. हेवी ही वेट. कॅन ओके. ही कॅन लिफ्ट Can हेवी lift वेट्स. heavy weights. गुड. Heavy weights. आपण उद्या समुद्रकिनारी जाऊ शकतो. शक्य. जाऊ शकतो ना. आपण we might येणार. चालेल. We might go to go to beach tomorrow. गुड. वी माइट, वी कॅन, वी कुड काही पण चालेल. पॉसिबिलिटी आहे. हा. ओके. वी माइट गो टू अ बीच टुमॉरो, or we can go to a beach tomorrow, or we could go to a beach tomorrow. Everything is correct. पॉसिबिलिटी सांगते ते. पॉसिबिलिटी किती आहे ते तुमच्यावर डिपेंड करतं. पूजा, आदर्श नको काढू ते. मी गेल्या आठवड्यात तुला भेटू शकलो असतो. आय विजिट भेटू शकलो असतो. आय कुड हॅव विजिट कुड हॅव आले तर वर्बचा कुठला फॉर्म येणार? विजिटेड. आय कुड हॅव विजिटेड लास्ट वीक. I could have visited you last week. Okay. आमच्या घरात गाणं लागलंय. So that is making me dance. ते 3 भाषा बोलू शकतात. आरती, बोलू शकतात. ते can speak 3 language. they can speak 3 languages. Very good. आता थोडंसं कॉन्फिडेंटली बोला. ओके. यू आर डुईंग व्हेरी गुड. व्हेरी नाईस. स्पीक कॉन्फिडेंटली बट ना. ओके. Okay, ma'am. पूजा, तो 5 वर्षाचा असताना वाचू शकत होता. He could read in 5 years. When In he was study. 5. Okay. When was When fun. He he could was read 5. when was fun. आरती, तू ही चूक टाळू शकला असता.
शकला असता. शकला असताना या नाही बघायचं. अंडरस्टँड द सेंटेन्स. मराठीमध्ये बोलताना आपण कसंही बोलतो. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट टू से दॅट दॅट थिंग इज नॉट हॅपन्ड. ती गोष्ट नाही घडली हे लक्षात ठेवायचं आपल्याला. शब्दाला नाही पकडायचंय. he could have म्हणजे you could have ignore ignore this मिस्टेक. यू this कुड हॅव ignore अवॉइडेड this द mistake, मिस्टेक. avoided अवॉइडेड. the इग्नोर्ड म्हणजे avoid दुर्लक्ष करणे. दुर्लक्ष टाळणं करणे, म्हणजे अवॉइड. avoided the mistakes. ओके. इग्नोर करणं म्हणजे दुर्लक्ष करणे. अवॉइड करणे म्हणजे टाळणे. ओके. पूजा, आपण एकमेकांना आपण मदत करू एकमेकांना शकतो. मदत करू शकतो. Can help We could help. आत्ता We can आत्ता help. आत्ता We आत्ता. can help. We can help each other. परफेक्ट. वी कॅन हेल्प इच अदर. व्हेरी नाईस. आरती, ती पार्टीला येऊ शकली असती. she could have come to party. परफेक्ट. शी कुड हॅव कम टू द पार्टी. ओके. क्लिअर आहे. मॅम Yes, ma'am. स्क्रीनशॉट घ्यायचं करायला. मला टॅब मध्ये स्क्रीनशॉट निघत नाही यार, मला फोटो काढायला. डन मॅम. Very nice. Let's move ahead. What is the time right now? 8:46. Okay, we can complete this. आता मला सांगा पॉसिबिलिटी कोण कोण सांगतं? Can. अजून 4 Can, सांगितलेल्या मी. 4 might, लाईनीने सांग. can, एकदम कमी शक्यता. एकदम कमी शक्यता. माईट. might, त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त. could, त्याच्यापेक्षा जास्त. may, May. त्याच्यापेक्षा जास्त. Can. can. ओके. मे, कुड, सॉरी, माईट, कुड, मे आणि कॅन. Can. राईट. माईट, कुड, मे, कॅन. तर आता कॅन आणि कुड पॉसिबिलिटी पण सांगताय, ऍबिलिटी पण सांगताय. ठीक आहे. आता सध्या आपण मे माईटलाच बघूयात फक्त. मे माईट काय सांगतं? पॉसिबिलिटी सांगतं. Possibility सांग. पॉसिबिलिटी सांगतं प्रेझेंट किंवा फ्युचरची पॉसिबिलिटी. जसं ती कदाचित उद्या येईल, कदाचित येईल. शी मे कम टुमॉरो. ओके. तू होमवर्क करशील का? करेल मॅडम. कदाचित करेल, कदाचित नाही जमणार मला. आय मे डू द होमवर्क मॅम. आय मे, नॉट शुअर. आय मे. ओके. तर मे आणि माईट काय सांगताय? पॉसिबिलिटी सांगताय. खात्री नाही देते, शक्यता सांगताय. शक्यता. फ्युचरची किंवा प्रेझेंटची. प्रेझेंटची तर कशी प्रेझेंटची? सपोज मला बघून तुम्हाला असं वाटतं की मी डान्सर असेल. ओके. आय एम नॉट अ डान्सर, बट कदाचित असं बघून वाटत You असेल are की dancer. already dancer. You are No, I already am not dancer. a dancer. No, no. I am not a dancer. But maybe she may be a dancer. प्रेझेंटची पॉसिबिलिटी. मे बी काय सांगतं? शक्यता कधीची? आत्ताची. शी मे बी अ डान्सर. असं ना, ती आत्ता कदाचित डान्सर आहे. ती आत्ता कदाचित किचन मध्ये असेल. शी मे बी इन द किचन. आत्ताची शक्यता. ठीक आहे. मे बी काय सांगतं? आत्ताची शक्यता. आणि नुसतं मे काय सांगतं? फ्युचरची शक्यता. क्लिअर आहे? ओके. शक्यता. नाही समजलं मॅम. नुसतं मे जर आपण वापरलं, नुसतं मे जर आपण वापरलं तर आपण काय म्हणू शकतो? मे काय सांगतं? शक्यता सांगतं. कधीची शक्यता? फ्युचरची शक्यता. फ्युचरची. मे माईट फ्युचरची शक्यता सांगतं. कदाचित मी गावी जाईन. हा. मे बी आय गो आय टू. मे गो टू गाव टुमॉरो. हा. ओके. आय मे गो टू गाव टुमॉरो. आणि मे बी काय सांगतं? बी म्हणजे काय? बी म्हणजे असणं. असणं सांगतं. मे बी असणं ती सांग. किचन मध्ये असेल.
असं न सांगतं. आता हा खात्रीने असणं बी सांगणार. बी जर सांगणार. ह्या असण्याची खात्री नाहीये तर मे बी लागणार. मे बी लागणार. क्लिअर? येस मॅम. क्लिअर पूजा? येस मॅम. बी असं न सांगतंय, मे लागला कदाचित असणं. कदाचित असणं सांगणार. समजलं? येस मॅम. ओके. आता जस्ट अ मिनिट. हाय ओके. नाव कुड हॅव काय सांगत होतो मला सांगा बरं. कुड हॅव पास्ट काय मध्ये पाच? क्षमता होती पण ती केली नाही. क्षमता होती पण ती केली नाही. क्षमता होती पण ती गोष्ट केली नाही किंवा घडली नाही. हम्म ठीक आहे. हम्म कुड आता हॅव मे सांगणार. हॅव काय सांगेल? मे मे सांगतंय हॅव की फ्युचरमध्ये एखादी गोष्ट घडेल कदाचित. कदाचित ती आत्ता असेल अशी कदाचित. हॅव म्हणजे काय? हॅव आपण कधी वापरतो मला सांगा. हॅव कधी वापरतो? काय असणं सांगायला असल्यास. वापरतो? काम पूर्ण आहे का अपूर्ण आहे? पूर्ण आहे. पूर्णायलाच वापरतो पूजा. हम्म हॅव काम पूर्णायलाच वापरतो ना. येस हम्म मॅम. जसं ह्या सगळ्यांना एकत्र बी वापरतात, ह्या सगळ्याला एकत्र आपण हॅव म्हणू शकतो. ठीक आहे. ह्या सगळ्याला आपण एकत्र, जसं हॅज, हॅव, हॅड, विल हॅव आहे ना, त्यांना आपण एकत्र हॅव म्हणू शकतो. आता बी काय सांगतं? असं न सांगतंय. हॅव सांगतंय की काम पूर्ण झालंय. बरोबर. कन्फर्म येस मॅम. पूर्ण झालंय. मॅडम, आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. आय हॅव रिटन डायरी. आय हॅव कुक्ड फूड. आय हॅव कॉल्ड हिम. हे सगळं मी खात्रीने कंप्लीट केलेलं आहे. पण जर त्या हॅवच्या पुढं मे लागलं तर, हॅवच्या पुढं मे लागलं तर कदाचित कदाचित. पूर्ण केलंय. हम्म कदाचित पूर्ण झालंय. पूर्ण केली. ओके. एक्सप्रेसेस द पॉसिबिलिटी दॅट समथिंग हॅपेंड. कदाचित झाले. ओके. काम पूर्ण होण्याची शक्यता. हॅव काय सांगतंय? काम पूर्ण झालंय. त्याला जर मे माईट लागलं तर ते काय सांगल? कदाचित पूर्ण झाले. कदाचित. क्लिअर? येस क्लिअर. मॅम. मे माईट म्हणजेच कदाचित, म्हणजे त्याची खात्रीच नाही. मे माईट म्हणजे कदाचितच. मग त्याच्या पुढे तुम्ही बीच्या पुढे मे माईट लावा, ते असण्याची शक्यता दाखवेल. हॅवच्या पुढे मे माईट लावा, ते काम पूर्ण होण्याची शक्यता दाखवेल. समजलं? ज्याच्या पण पुढे तुम्ही मे माईट लावलं ते सांगतंय ह्या गोष्टीची खात्री नाहीये, शक्यता आहे. समजलं? ओके. क्लिअर? येस मॅम. फोन स्क्रीनशॉट काढून. हे कदाचित घडलेलं असेल किंवा ते लेक्चर चालू आहे. घडले असावे, असं कदाचित घडलं असावं. ओके. क्लिअर? हो. क्लिअर मॅम. लेट्स सी सम एक्झाम्पल. ती उद्या येऊ शकते. आरती सांग सेंटेन्स. ती उद्या येऊ शकते. ही कॅन कम टुमॉरो. शी कॅन कम टुमॉरो. शी मे कम टुमॉरो. सगळं बरोबर आहे, कारण की ते पॉसिबिलिटी दाखवते. शी मे कम टुमॉरो. पूजा, तो पार्टीला येऊ शकतो. पूजा. अच्छा, पूजा इज बिझी विथ समथिंग. He can come to the party. ही कॅन, ही माइट कम टू द पार्टी. कदाचित येईल तो. ओके. ते आधीच पोहोचले असावेत. आता इथं काम पूर्ण झालंय ना. काम पूर्ण झालंय ना आता. आणि ते काम पूर्ण झालंय की नाही झालंय अजून? कदाचित पूर्ण झालंय असं सांगतोय.
बरोबर. तर इथं काय येणार मे आरती? मे येणार. नुसतं मे? मे हो फ्युचर ते बद्दल असणार. सांगेल. नुसता मे जर वापरला ना तर तो फ्युचर हम्म. बद्दल सांगेल. तर मे काम कदाचित ते पोहोचले हॅव काम पूर्ण. हॅव हा, मे काम हॅव सेंटेन्स सांग. दे मे हॅव पोहोचले पोहोचण्याला काय म्हणतात? ब्रिंग रीच्ड. अराईव्ह. मे हॅव रीच्ड, अराइव्ड पण बरोबर आहे. दे दे हॅव रीच दे मे हॅव रिच्ड ऑलरेडी. ऑलरेडी. ओके. मी माझा फोन घरी विसरला असावा. पूजा. विसरला असावा. आय माइट forgotten my phone in home. आय माईट. मे जर तू हॅव नुसतं माईट वापरतीयस याचा अर्थ ती गोष्ट तू फ्युचर मध्ये करणार आहेस. की मी कदाचित ना माझा फोन घरी विसरेल. फ्युचर मध्ये विसरेल. फ्युचर मध्ये विसरशील बोलतीयस. ओके. इथे तू काय नाही. म्हणतीयस की तू ते काम कदाचित पूर्ण केलंय, म्हणजे विसरण्याचं काम पूर्ण केलंयस, बट कदाचित. हम्म. हम्म. बोल. Might have. वाक्य सांग. I might have forgotten my phone in home. आय माइट हॅव लेफ्ट माय फोन ॲट होम. आता फॉगॉट आणि लेफ्ट या दोन्हीमध्ये अंतर आहे. विसरणं आणि सोडणं हे दोन्ही आपण कधी वापरतो? लेफ्ट कधी वापरतो आणि फॉगॉट कधी वापरतो ते बघा. ठीक आहे. व्हेरी फनी. फॉगॉट आपण त्यावेळेस वापरतो जेव्हा आपण विसरलोय, पण कुठं विसरलोय ते माहित नाही. अरे यार, आय फॉगॉट माय की समवेअर. मी कुठेतरी माझ्या चावी विसरले. कुठं विसरले माहित नाही. फॉरगॉट. ओके. विसरले. फॉरगॉट. लेफ्ट म्हणजे सोडली. आता इथं मला माहिती की मी माझा फोन कुठं सोडलाय? घरी सोडलाय. घरी घरी विसरलाय. तर त्याला आपण लेफ्ट म्हणतो. ठीक आहे. लेफ्ट म्हणतो. आय माइट हॅव लेफ्ट माय फोन ॲट होम. ओके. क्लिअर? पूजा. Clear. आज पाऊस पडू शकतो. आरती. I might आय तू तू पाऊस Today पाडतेस. today might today can rain come. कुणी काम करणारं नसतं तिथं इट वापरतात. हे मी आधी सांगितलंय ना. कोण काम करतंय हे जर कुणी नसेल, माहित नसेल वाक्यामध्ये. आता भगवंत पाऊस पाडतो, पण इथं भगवंत आहे का? नाही. नाही. मग जिथं काम करणारी व्यक्ती नसते तिथं इट येतं. It can इट कॅन. पुढे raining. आय Today एन is जी का raining. लागेल? It can rain today. It can It rain today, can it may rain today, it might rain today, everything is correct. Okay. आरती. ती आत्ता व्यस्त असू शकते. आता तिचं असणं सांगतोय आपण. असणं कोण सांगतं? be may. असणं मे सांगतं. नाही नाही शकते ना. असणं be बी. I हा. mean that. बट ते कन्फर्म आहे का ती व्यस्त आहे? नाही. मग त्याला काय लागणार? मे मे. हे लागणार. बरोबर, मे मे लागणार. मग आता ते काय बनणार? मे हॅव हॅव तर बाळा पूर्ण सांगतं ना. इथं पूर्ण असणं सांगता. सांगतोय हा ना आपण. तर हे असू शकते. शी चल, ती बी व्यस्त मध्ये आहे. कोण? ती व्यस्त आहे कसं सांगणार? She may be busy. शी व्यस्त आहे का? शी इज बिझी. शी इज बिझी. शी इज इज बिझी. का वापरलं? कारण की ऍमेझॉन वॉज वर असणं सांगतं.
आता ती असणं व्यस्त सांगते. आहे हे कन्फर्म आहे का? व्यस्त असू शकते, कन्फर्म नाही. नाहीये. मग कन्फर्म नाही म्हटल्यावर त्याला काय लागणार? मे लागणार. हा, मग आता वाक्य बनव. शी मे बिझी नाऊ. शी मे बी बिझी नाव और शी माइट बी बिझी नाव. ओके, अच्छा, मे बी 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 माइट बी. ओके, माइट बी. क्लिअर? हम्म. येस मॅम. गाडी उशिराने आली असावी. पूजा. येस मॅम. व्हॅन मे बी लेट अराइव्ड. आली, आली म्हणजे पूर्ण व्हॅन झालंय काम. अराइव्ड ईडी लावलं मग. हा, वाक्य सांग, सेंटेन्स सांग परत. व्हॅन व्हॅन मे बी बी असं न लेट सांगतं अराइव्ड. हॅव बाळा. पूजा, हॅव हॅव बी असं न सांगतं, काम पूर्ण झालेलं हॅव सांगतं. हॅव व्हॅन मे हॅव परफेक्ट. लेट अराइव्ड. व्हॅन मे मे हॅव हॅव बीन लेट किंवा अराइव्ड बीन लेट लेट. चालेल. अराइव्ड लेट पण बरोबर आहे. द व्हॅन और ट्रेन काही पण. मे हॅव अराइव्ड लेट और बीन लेट. ती चुकीच्या बसमध्ये बसली असावी. आरती. शी मे हॅव शी मे हॅव सिटिंग इन रॉंग बस. हॅव सोबत सिट इन आयएनजी रॉंग लागतं. बस. हॅव सोबत आयएनजी लागतं. हो, मग काय लागतं? बसली असावी. सीट सिट फर्स्ट फॉर्म लागतो हॅव सोबत. काय लागतं? हॅव थर्ड फॉर्म लागणार. सीटेड सॅट. इन सॅट इन बस इन इन रॉंग बस. she may have or might have taken or sat in the wrong bus. Okay, clear? Yes. क्लिअर. तो आता घरी असू शकतो. पूजा. ही मे बी ॲट होम राईट नाव. परफेक्ट, व्हेरी गुड. समजले म्हणजे आता. आपण लवकर निघू शकतो. We can early म्हणजे we can go early. निघण्याला लीव्ह म्हणतात, जाण्याला गो म्हणतात. Leave early. ओके, लीव्ह अर्ली. ऑलवेज रिमेंबर हेल्पिंग वर्बच्या नंतर न कामच येतं. कामच येतं. ओके, कामच येतं. वी माइट लीव्ह अर्ली. ओके, लीव्ह पहिलं मग अर्ली. फाईन, टेक Yes. स्क्रीनशॉट. डन मॅम. ओके, सो काय काय बघितलं आपण आज? हे सेंटेन्सेस हा चला पूर्ण करूयात. आता पटपट करूयात. ठीक आहे, आता जमलंय ना तुम्हाला? पूजा, कदाचित तू चूक केली असावी. नो. हम्म, आय थिंक Maybe. इट मे बी युअर मिस्टेक. आत्ता असणं नाही सांगत आहे आपण इथं. केलीये, पाणी तांदूळ टाक. केलीये पूर्ण चूक. हा. हम्म, झालीये चूक, संपलीये. चूक करून झालीये. Maybe. मे बी असं न सांगतं. इथं असं ना कुठं आहे? इथं चूक करणं आहे. काम पूर्ण झालंय केली आणि ते कदाचित पूर्ण झालंय, म्हणजे कदाचित तू चूक केलीयस. यू यू कुड हॅव You मे हॅव. may यू have मे हॅव मेड अ मेड मिस्टेक. हॅव ओके, मेड अ मिस्टेक.
यू मे हॅव मेड अ मिस्टेक, कारण की चूक झालीये आणि मग झाल्यानंतर ना म्हणतोय की कदाचित झालीये. ओके. त्यांनी तुझं काहीतरी चुकीचं समजलं असावं. आता समजलंय, समजलंय, बट आपण विचार करतोय कदाचित समजलंय. समजलेलं आहे, समजलंय त्यांनी. पूर्ण झालं तर हॅव येणार. हा, सांग सेंटेन्स. त्यांनी तुझं काहीतरी चुकीचं समजलं असावं. देन त्यांनी ना बरोबर. देन मे हॅव हम्म. they may have understand they may have understand something wrong you. Very good. Very good. Good try. Very nice. They may have misunderstood you. चुकीचं समजण्याला मिसअंडरस्टँड म्हणतात. Okay? Misunderstand. They might have or they may have misunderstood you. Okay? ती बैठक विसरली असावी. पूजा विसरली ती, बट आपण कदाचित विसरली असं म्हणतोय. She He uh, might she have she might have forgotten forgotten meeting. sitting She might have forgotten. Third form 10 येते. forgotten the She meeting. might have or she may have forgotten the meeting. Okay? पूजा आरती. रात्री थंडी वाढू शकते. इट येणार ना. रात्री थंडी वाढू शकते. Tonight can इट येणार ना इथं. It it can it Okay. can cold. Let me tell you. It might get cold at night. आता हे जे वाढणं आहे त्याला गेट का म्हणतात ते मी सांगणार आहे. गेटचे आपण पूर्ण एक सेशन गेटवर घेणार आहे, कारण की एकटा गेट, एकटा एक शब्द गेट स्वतः एकटा 5 अर्थांनी भरलेला आहे. त्या गेट सोबत वेगळे वेगळे शब्द चिटकले तर ते वेगळाच अर्थ निर्माण करतात. सो गेट साठी आपण एक अख्खा सेशन ठेवलाय. सो आय टेल यू दिस. ओके. ओके मॅम. ते तुला नंतर फोन करू शकतात. नंतर पूजा फ्युचर बद्दल बोलतोय आपण. ते can They may be. They मे may. बी बी आत्ता बद्दल सांगतो पूजा. हॅव They may. पूर्ण may बद्दल have. सांगतं. एक मिनिट थांब. अंडरस्टँड हिअर. नुसता मे किंवा माईट फ्युचर बद्दल सांगतो. नुसता मे किंवा माईट लिहा लिहा लिहा. नुसता मे किंवा माईट फ्युचर बद्दल सांगतो. मे बी मे आणि माईट सोबत जर बी लागला तर तो आत्ता बद्दल सांगतो, प्रेझेंट बद्दल सांगतो, आत्ता बद्दल सांगतो. आत्ता मे काय सोबत असू काय शकतं. ओके. मे सोबत काय लागलंच मॅडम. बी बी मे सोबत बी आणि मे माईट सोबत सोबत मे सोबत किंवा माईट सोबत बी जर लागलं तर तो आत्ताची शक्यता सांगतो. एकटा मे आत्ताचे म्हणजे प्रेझेंट मध्ये. हा, एकटा मे किंवा एकटा माईट फ्युचरची शक्यता सांगतो. मे आणि माईट सोबत जर बी लागलं तर तो आत्ताची शक्यता सांगतो. मे आणि माईट सोबत जर हॅव लागलं तर तो काम पूर्ण झाल्याची शक्यता सांगतो. एखादी गोष्ट घडली असावी असं सांगतो. समजलं. ते तुला नंतर फोन करू शकतात. पूजा
पूजा. They they may uh they may they may call after दे मे कॉल कोणाला? ते कोणाला कॉल करणार मला. आहेत ते? तुला, they may समोरच्याला. call दे मे कॉल they यू. may call me. ते यू They may यू call you समोरचा. later. हा. दे मे हम्म. कॉल यू लेटर. आरती, तो गाडी चुकवला असावा. तो गाडी चुकवला म्हणजे गाडी चुकला असावा. he he may be he may be मे बी चुकवला. येणार का? चुकलाय ना तो गाडी. हा ही माइट हॅव. प्रेझेंट नाही सांगत तर प्रेझेंट माइट हॅव. नाहीये. काम पूर्ण झालंय पण ते शी कदाचित माइट झालंय. हॅव मिस्ड द ट्रेन. ओके. पूजा, तू बाहेर असताना त्यांना कदाचित फोन केला असावा. फोन केलाय पण आता आपण त्याला कदाचित लावू. तवा. They might have दे तू. टू टू यू they might have यू call you. यू. तू फोन यू केलाय. माइट हॅव यू माइट हॅव. हॅव You might have you might have call मी कॉल देन आउटसाइड. कोणाला कॉल केला before तू? he outside. कोणाला कॉल केला त्यांना. तू? त्यांना म्हणजे खूप साऱ्या लोकांना. खूप साऱ्या लोकांना आपण काय बोलतो? देन देम बोलतो. They दे ज्यावेळेस ते काम करतायत. them. ओके. Them. जेव्हा ते काम रिसीव्ह करतायत त्यांना आपण देम म्हणतो. दे तेव्हा जेव्हा ते काम करतायत. आता ते फोन रिसीव्ह करतायत ना, तू काम करतेस, ते फोन रिसीव्ह करतायत, तर त्यांना आपण देम म्हणणार. ओके. You might have अच्छा called चुकलंय. यू मे हॅव और when यू you माइट हॅव कॉल्ड वेन और वाईल यू वर आउट. ओके. क्लिअर. इथं कॉल्ड देम आलं तरी चालेल आणि ही नाही यू Yes. असलं पाहिजे. इथं सेंटेन्स थोडस चुकलंय ते. आपण चुकीच्या वाटेने गेलो असावं. आरती. आपण वी माइट हॅव गो टू रॉंग. गो येणार. वर्बचा कुठला फॉर्म येणार? सेकंड Went. फॉर्म येणार. पूजा. went वेंट सेकंड फॉर्म आहे. थर्ड फॉर्म Gone. गोज. गॉन. gone. वी माइट हॅव गोज गोज. टू गोज तर फर्स्ट फॉर्म आला. went गॉन गॉन थर्ड फॉर्म. गॉन वेंट सेकंड फॉर्म आहे. पूजा. वी माइट हॅव गॉन टू रॉंग प्लॅटफॉर्म. ओके. वी माइट हॅव गॉन द रॉंग वे. रस्ता. वे चुकीच्या वाटेने. ओके. तुला मदतीची गरज भासू शकते फ्युचरमध्ये. पूजा. you might You get you might need you might काय? help हेल्प. परफेक्ट. यू माइट और यू मे नीड हेल्प. आरती. त्यांना उत्तर माहिती असू शकतं. देन त्यांना ना देन मे हॅव आन्सर म्हणजे दे देन मे माइट नो द आन्सर असू शकतं. सो दे मे असू हॅव नोन द आन्सर. इज बोथ आर करेक्ट. और दे माइट नो द आन्सर. आत्ता कदाचित त्यांना आता माहित असेल आन्सर. दे माइट नो द आन्सर. ओके. आता ऍडवाइस आणि ऑब्लिगेशन आपण उद्या बघूयात. हा फोटो घेते त्याचा.
एक मिनिट हा. क्लिअर? येस मॅम. क्लिअर. टुमॉरो वी विल सी समथिंग न्यू. ओके. ऍडवाइस कशी द्यायची कोणाला, रूल्स कसे सांगायचे कोणाला, की हे रूल्स आहे ते फॉलो केलेच गेले पाहिजे, ते कसं सांगायचं ते आपण उद्या बघूयात. ठीक आहे? येस मॅम. ओके. आणि येस आता मॅम. मी तुम्हाला कॅन, कुड हॅव, मे, माईट हॅव सगळ्याचे सेंटेन्सेस देणार आहे. ते सेंटेन्सेस सॉल्व्ह करूनच उद्या यायचंय. ओके. ओके मॅम. किंवा आत्ता उठायचंय. ओके. ओके. बट करूनच यायचंय. नाही केलं तर तुम्ही विसरून जाणार. इंग्लिशमध्ये सगळ्यात जास्त चुका जर कुणी करत असेल, कशामध्ये होत असतील, तर ते ह्याच्यातच होतात. कॅन, कुड, मे, माईट हॅव, कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव. लोक खूप कन्फ्यूज होतात त्याच्यामध्ये. ओके. आणि याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने तुम्हाला कुठेच नाही सापडणार मे हॅव, माईट हॅव, कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव. ओके. कुठेच नाही भेटणार. ट्रस्ट मी. मी स्वतः सुद्धा बरेच बघितलेत. फाईन. येस सो मॅम. प्रॅक्टिस करा, नाहीतर नाही समजणार. फाईन. येस. सी यू टुमॉरो. ओके. बाय. बाय.